डिजिटल मार्केटिंगमध्ये बऱ्याच जणांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतो। एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर रिअल इस्टेटमध्ये एक बायर्स जर्नी असते की तुम्ही जेव्हा रिअल इस्टेटची लीड जनरेशनची ऍड रन करता तेव्हा ती पर्टिक्युलर ऑडियन्स पर्यंत पोहोचते। म्हणजे अशा कोणत्या ऑडियन्सला पोहोचते की त्यांना त्या रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे। तर तुमच्यासारखेच अशी 100 लोक ऍडव्हर्टाइज रन करत असतील आणि त्याच ऑडियन्सला टार्गेट करत असतील। जास्तीत जास्त वेळा जर तुमची जाहिरात तुमची ऍडव्हर्टाइज त्या ऑडियन्स पर्यंत जर पोहोचली तर तो ऑडियन्स तुम्हाला रिस्पॉन्ड करतो आणि मग नंतर सुरुवात होती ती तुमच्या सेल्सच्या टीमची। जर तुमच्या सेल्सच्या टीमने त्याला प्रॉपर जर गायडन्स केलं नाही, तुमच्या सर्व्हिसेस बद्दल तुमच्या प्रॉपर्टी बद्दल जर चांगलं मार्गदर्शन दिलं नाही, तुमचे फीचर्स जर सांगितले नाही तर ते साईट व्हिजिटला यायला टाळाटाळ करतात। तर ह्या प्रोसेसला बराच वेळ जातो। त्यात तुम्ही ऍडव्हर्टाइज रन केल्यापासून सेल्सची कॉलिंग होईस तोपर्यंत, नंतर साईट व्हिजिट व्हायला आणि नंतर परत येऊन तो बाय करण्यापर्यंतची जी स्टेज आहे ही 1 ते 2 महिन्याची स्टेज जाते। जरी लोकांनी बाईंग डिसिजन घेतलं की मला इथे फ्लॅट घ्यायचा आहे तर तो त्याच्या नातेवाईकांना घेऊन येतो, नंतर त्याच्या आईवडिलांना घेऊन येतो, मग दाखवतो, नंतर त्याचं बाईंग डिसिजन तो फायनल करतो आणि टोकन देतो। या सगळ्या प्रक्रियेला 2 महिने उलटून जातात। तर तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे। हे मी रिअल इस्टेटचं उदाहरण दिलं, असं प्रत्येक बिझनेसमध्ये होतं। तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत मॅक्झिमम वेळा ऍडव्हर्टाइज जर तुमची दाखवली तरच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो।